नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आपण आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे, आजची मोठी खुशखबर, कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी 3.86 फिटमेंट फॅक्टर ठरणार गेम चेंजर, 14 लाख थकबाकी मिळणार। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलो। फिटमेंट फॅक्टरचा नवा फॉर्म्युला गेम चेंजर ठरणार असून खात्यात एक रकमी 15 लाख पर्यंत थकबाकी जमा होऊ शकते। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? 14 लाखाचा एरियर कोणाला मिळेल? 3.68 फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढेल? सगळं गणित सोप्या भाषेत सांगतो। ही बातमी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, शेअर करायला विसरू नका। आजची खुशखबर युक्त बातमी जाणून घ्या सविस्तर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकीसह पगार मिळणार आहे। भरपूर पैसे कर्मचाऱ्यांच्या हातात एकत्र येणार, 15 लाख रुपये। तर फिटमेंट फॅक्टर चा फॉर्म्युला ठरणार गेम चेंजर। तर या संदर्भामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केल्यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आता आतुरतेने 8व्या वेतन आयोगाची शिफारस लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे। या दरम्यान 8वा वेतन आयोग सार्वजनिक सूचनासाठी अंतिम मुदत पुन्हा एकदा सरकारने वाढवली आहे आणि आता 15 जून पर्यंत सर्व हितधारक जे असतील त्यांना 8व्या वित्त आयोगाकडे आपल्या सूचना हरकती सादर करू शकतात। याआधी 15 मार्च वरून 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढवली, मग 31 मे पर्यंत मुदत वाढवली आणि आता पुन्हा एकदा 15 जून पर्यंत मुदत वाढवली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीवर त्यामुळे चर्चा सुरू झाली। अशा प्रकारे अंतिम मुदतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यास आणखी काही वेळ लागेल असंच दिसत आहे। त्यामुळे याचा परिणामी या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्याने थकबाकीबद्दल व्यापक चर्चा सुरू झाली आहे। अशा परिस्थितीत 8वा वेतन आयोग कधी लागू होईल हा महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे। तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती महिन्याची थकबाकी मिळेल, थकीत रकमेची गणना कोणत्या आधारावर केली जाईल, कर्मचाऱ्यांना संभाव्यतः किती अतिरिक्त रक्कम मिळू शकेल, आपण समजून घेऊया। कर्मचाऱ्यांना मिळेल का 14 लाखाचा एरियर? हा मुख्य प्रश्न पाहूया। 8वा वेतन आयोग लागू होण्यास अजूनही काही महिने लागतील। अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5 लाख ते 14 लाखापर्यंत थकबाकी मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आला आणि त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, घोषणाही सुद्धा झाली। मात्र नवीन वेतन आयोग शिफारसीस अद्याप तयार झाल्या नसून त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजूनही 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जात आहे। एकदा आयोगाचा अहवाल लागू झाल्यावर 1 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकी मोठी रक्कम मिळणे अपेक्षित आहे। फिटमेंट फॅक्टर ठरणार थकबाकीची रक्कम, म्हणजे कर्मचाऱ्यांची थकबाकी फिटमेंट फॅक्टर ठरवणार आहे। अशा परिस्थितीत सगळं गणित फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल।
सातव्या वित्त आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 निर्धारित होता, तर आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 असायचा अंदाज आहे. फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास म्हणजे 3.68 लागू झाल्यास वेतन 18,000 रुपयावरून 66,240 रुपयापर्यंत वाढेल. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा त्यांच्या पगारात 48,240 रुपयाची वाढ होईल. तर 10 महिन्याची थकबाकी विचारात घेतल्यास एकूण थकबाकी 4,82,400 रुपये पर्यंत पोहोचेल. उदाहरण घेऊया. सूत्र: एका महिन्याची थकबाकी गुणिले 10 महिन्याचा कालावधी बरोबर थकबाकी रक्कम होईल. 48,240 गुणिले 10 बरोबर 4,82,400 रुपये. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार कॅबिनेट सचिवाच्या पदावरील अधिकाऱ्यांचं मूळ वेतन 4,82,400 रुपये आहे. जर 3.68 हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 9.20 लाखापर्यंत वाढेल. दर महिन्याला पगारात 6,70,000 रुपये वाढतील. अशा स्थितीत 2 महिन्याची थकबाकी 1,34,000 रुपये मिळेल. तर मित्रांनो, आठवा वेतन आयोगाचा फिटमेंट खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार हे आता स्पष्ट झाले. 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाल्यावर 10 महिन्याची थकबाकी 4.8 लाखापासून 14 लाखापर्यंत जाऊ शकते. लक्षात ठेवा, सरकारचा निर्णय अंतिम राहील, म्हणजे अंतिम निर्णय सरकारचा आहे. 2.28 ते 2.86 की 2.68 फिटमेंट फॅक्टर लागेल हे GR आल्यावरच कळेल. तोपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नका. 15 जून पर्यंत तुम्ही सूचना पाठवू शकता. ही संधी सोडू नका. तुमचा बेसिक पगार किती आहे, किती थकबाकीची अपेक्षा आहे हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ऍक्टिव्ह एज्युकेशन तुमच्यासाठी दररोज 8 पे सेंट्रल पे कमिशन म्हणजे CPC ची अधिकृत माहिती घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.